सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते। नदीच्या पुराचं पाणी साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकड पिंपरी आणि कमळेश्वर धानोरा सोबतच शिरपूर या गावांमध्ये शिरलंय। यामुळे नागरिकांच्या घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय। बीडच्या कडा परिसरात मुसळधार पाऊस बरसलाय। कडा नदीला महापूर आलाय। पुराचं पाणी शेतात शिरून पिकांचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। सिंदफणा आणि मांजरा दोनही नद्यांना महापूर आलाय। पुराच्या पाण्यात काही जण अडकल्यामुळे एनडीआरएफ कडनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। बीडच्या शिरूर शहरात पुरामुळे बाजारपेठेचं मोठं नुकसान झालं। सिंदफणा नदीच्या पुराचं पाणी घरात शिरून घरगुती साहित्याचं नुकसान झालं। उद्ध्वस्त झालेल्या संसाराची व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले। धाराशिवच्या परंडा तालुक्यात पावसानं थैमान घातलंय। खैरी नदीला पूर आल्यामुळे परंडा तालुक्यातील शेळगावला पाण्याचा वेढा पडलाय। धाराशिवच्या परंडामध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं। लाकीमुकी गावात पुरामुळे अनेक घरात पाणी शिरलंय। दरम्यान आपल्या व्यथा मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले। राज्यातल्या पूर परिस्थितीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत। आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत। धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंतांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। बचाव कार्याचा आढावा घेत पूरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन तानाजी सावंतांनी दिलंय। धाराशिवच्या देवगावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं। उल्का नदीला पूर आल्यामुळे पाणी गावात शिरलं आणि जनजीवन विस्कळीत झालं। लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात ढगफुटी सदृश पाऊस बरसला। पावसामुळे उदगीर जळकोट मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली आहे। लातूर जिल्ह्यामधल्या औराद शहरात मुसळधार पाऊस पडला। 1.5 तासात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसामुळे लातूर जाहिराबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणीही साचलं। जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीला पूर आलाय। दरम्यान पुराच्या पाण्यात एका व्यक्तीनं उडी घेतली। पाण्याच्या प्रवाहामुळे ही व्यक्ती वाहून गेली। पुलावरनं उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। म्हसाळा, सार्वे पिंपरी, सातगाव डोंगरी आणि तारखेडेसह अनेक गावात पुराचं पाणी शिरलं। पुरामुळे कपाशीसह अन्य पिकांचंही नुकसान झालंय आणि शेतकरी हवाल दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला। सोनोशीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान पुलावरनं पुराचं पाणी वाहू लागल्यानं जनजीवन विस्कळीत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोरा आणि वृद्धा या नद्यांना पूर आलाय। त्यामुळे शेवगाव अहिल्यानगर या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे। तर वडुली इथे नांदणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि नदीचं पाणी गावात शिरलंय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरलंय। दरम्यान गावातल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजिंठा लेणी परिसरातला धबधबा ओसंडून वाहतोय। धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यामुळे पर्यटकांना प्रशासनाकडनं सावधानतेचा इशारा दिला गेलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडला। यामुळे रुद्रेश्वर लेणी डोंगरावरची दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे लेणीला धोका निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात भर पावसात शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। सरकारनं तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली। सोयगाव तालुक्यातील बनेटी आणि सिल्लोड तालुक्यातील आमठाणा आणि इतर मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली। सोलापूरमधल्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचं नुकसान झालंय। सीना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातल्या गावात पूर परिस्थिती पाहायला मिळते। मोहोळ तालुक्यातील पोफळी गावातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। बीड शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळते। दांडेनगर परिसरातल्या रस्त्याला ओढ्यांचं रूप आलंय। त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। बीडच्या शिरूर तालुक्यातील शिरापूर परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 नागरिकांना
स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं सुखरूपपणे बाहेर काढलं। या घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाशी तातडीनं संपर्क साधला। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी आणि हळद ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। पावसामुळे पिकांचं नुकसान होऊन शेतकरी हवालदिलाय। नंदुरबार शहरामध्ये तुफान पाऊस बरसला। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून रस्त्यांना तलावाचं रूप आलंय। पालघरमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली। यामुळे भात शेतीचं नुकसान झालं। यामुळे भात उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहे। अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका बसलाय। संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असून संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतोय। तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। जालन्याच्या विरे गावात कल्याणी नदीच्या पुरात 14 जण अडकून पडले। आमदार अर्जुन खोतकरांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले। नदीच्या पुरात अडकलेल्या 14 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। पाचोरा शहरासह परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। नदीचं पाणी घरात शिरून संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांनी पाचोरा परिसराची पाहणी केली। माळशिरसच्या अकलूज सांगोला मार्गावरील वेळापूर इथे गुमेरा ओढ्यावरील तात्पुरता पूल वाहून गेला। यामुळे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यात 34,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरते। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुकना नदीला पूर आलाय। या पुरामुळे शेतात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नागरिकांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतरान गावातही मुसळधार पावसामुळे महापूर आला। जोरदार पावसामुळे कस्तोऱ्या नाऱ्याला पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। तर दूध व्यावसायिकांची मोटरसायकल सुद्धा वाहून गेली आहे। यावेळी शेतीचं नुकसान झाल्यामुळे सरकारकडे भरपाईची मागणी होती आहे। तर जालन्यातल्या मानेगाव, दहिफळ, काळेगाव, धारा शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। पावसामुळे पिकं वाहून गेली आहेत आणि सरसकट नुकसान भरपाईची मागणी जोर धरते आहे। सिल्लोड तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे केळणा नदीला पूर आलाय। या पुरामुळे शेखपूर, पिंपळगाव घाट परिसरातील काही शेतात पुराचं पाणी शिरून पिकांचं नुकसान झालंय। महाराष्ट्रभरातल्या अन्य घडामोडींचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे, पण तुर्तास थांबतोय छोट्याशा ब्रेकसाठी। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे जालनामधनं। जालना जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या दुधना नदीपात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। अतिवृष्टीग्रस्त अनुदान यादीतनं घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह पानेवाडी आणि 4 मंडळातील गावांची नावं वगळल्यामुळे हे आंदोलन केलं गेलं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण इथे रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे शेतात पावसाचं पाणी साचून पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरती रास्ता रोको आंदोलन केलं। नुकसानाची दखल न घेतल्यानं अमरावतीच्या तिवसा इथल्या शेतकऱ्यानं संताप व्यक्त केला। सोयाबीनच्या पिकावरती रोटावेटर फिरवत शेतकऱ्यानं सरकारचा निषेध नोंदवला। ऊसाच्या थकीत बिलाच्या मागणीसाठी परभणीच्या सायखेडा येथील कारखान्यावरती शेतकऱ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केलं। उर्वरित रक्कम तात्काळ द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। अकोला जिल्ह्यामधल्या टाकळी निमकरदा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नागरिकांनी महिलांची वेशभूषा परिधान करून अनोखं आंदोलन केलं। हिंगोलीच्या महावितरण कार्यालयासमोर शिवसेना उबाठाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन केलं गेलं। इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर विरोध करत वाढीव बिलांविरोधात हे आंदोलन छेडलं गेलं। आंदोलन करायचं कारण हे आहे। पुढची बातमी आहे हिंगोलीतनं। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे पांगरा शिंदेगावच्या परिसरात असलेल्या एका ओढ्याला पूर आला। पुरामुळे 70 ते 80 शेतकरी आणि शेतमजूर अडकून पडले होते। ओढ्याच्या पलीकडे अडकलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना ग्रामस्थांनी एका दोरखंडाच्या साह्यानं बाहेर काढलं, त्यांची सुटका केली।
आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.